आई कुठे आहेस तू? मी आले आहे, असं म्हणत नीता घरात आली. पण दारातच तिला फाटके कपडे आणि दयनीय अवस्थेत शेळी भाकरी आणि चटणी खात बसलेला म्हातारा माणूस दिसला. नीताचा आवाज ऐकून तो तिथून घराच्या मागच्या बाजूला निघून गेला. नीताला त्या म्हाताऱ्या माणसाचा चेहरा दिसलाच नाही. घरात आल्या तिने आईला विचारलं, आई, ते दारात म्हातारा माणूस कोण होता? मला बघताच पळून गेला. तो बहुतेक आपल्या घराच्या मागे गेला. नीताची आई सीमा म्हणाली, अगं ते होय, ते आपल्या शेजारी राहतात. त्यांचं या जगात कुणी नाही, म्हणून मी त्यांना भाकरी देते. ते तुला बघून घाबरले असतील, म्हणून गेले. नीता म्हणाली, हो आई, पण ते बाहेर न जाता आपल्या घराच्या मागे गेलेत. सीमा म्हणाली, अगं नीता, तू दारातच होतीस, मग तुला बघून ते गडबडीत बाहेर न जाता घराच्या मागे गेले असतील. तू आत आल्यावर ते जातील असा विचार करून ते मागच्या बाजूला गेले असतील. ते सगळं सोड. आल्या आल्या काय पोलिसांसारखी चौकशी करायला लागलीस? प्रवास करून आलीस, थकली असशील. जा फ्रेश हो, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते. नीता म्हणाली, हो आई, जाते. पण आजोबा कुठे दिसत नाहीत. आजोबा? आजोबा? तिचा आवाज ऐकून एक म्हातारा माणूस खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे नीता, तू आलीस? नीता पळत जाऊन त्यांना बिलगली. त्यांना बघून ती म्हणाली, आजोबा, किती खराब झालाय तुम्ही. स्वतःची काळजी घेत नाही का? सीमा म्हणाली, सोड ना नीता, तुला तर माहीतच आहे त्यांचा स्वभाव. कुणाचं ऐकतात का? काही नाही झालं यांना. जेवण यांना विसरले, पण हे जेवणाला अजिबात विसरले नाहीत. नीता आश्चर्याने म्हणाली, हे काय बोलत आहेस आई तू? सीमा म्हणाली, मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्ट अगदी वेळेवर करतात. बरं, ते जाऊ दे. मला सांग, तू आत्ता काय खाणार? नीता म्हणाली, मी तर तेच खाणार जे आजोबा खाणार. काय आजोबा, समोसे खाणार ना? सीमा म्हणाली, अगं नीता, आता यांना समोसे पचत नाहीत, त्यामुळे तर आता ते साधं जेवण खातात. आता या वयात हे सगळं होतंच. एक काम कर, तू तुझं आवडतं पनीर पराठे खा ना. तुझ्या बाबांनी अगोदरच पनीर आणून ठेवलं आहे. नीता म्हणाली, आई, मला आज पनीर नको आहे. मला तर समोसाच खायचा आहे. माझ्यासोबत आजोबा पण खातील. एक दिवस समोसा खाल्ला म्हणून काही होत नाही. आणि काही झालंच तर डॉक्टर कशासाठी आहेत? चला आजोबा, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. खूप फोटो पण दाखवायचे आहेत. असं म्हणून नीता तिच्या आजोबांना घेऊन गेली. थोड्या वेळाने सीमाने समोसे बनवले. एकच समोसा घेऊन आली आणि नीताला दिला. ते बघून नीता म्हणाली, आई, आजोबांचा समोसा? त्यावर सीमा म्हणाली, त्यांचा समोसा तिथे टेबलवरच ठेवून आले. खूप गरम आहे. गरम गरम समोसा ते इथे हाताने खाऊ शकणार नाहीत. त्यांचे हात थरथरतात. त्यापेक्षा ते तिथे टेबलवर बसून नीट खातील. जावा बाबा, तिथे टेबलवर बसून समोसा खा. तोपर्यंत मी इथे नीतासोबत थोड्या गप्पा मारते. फार दिवसांनी आली आहे माझी पोर. असं म्हणत सीमाने गोड बोलून तिच्या सासऱ्याने तिथून जायला सांगितलं. नीताचे आजोबा काही न बोलता तिथून गेले. नीता म्हणाली, काय आई, तू पण कधी कधी अगदी लहान असल्यासारखी वागतेस. आजोबांनी इथे बसून खाल्लं असतं तर काय झालं असतं? सीमा म्हणाली, काय हे नीता, जेव्हापासून आली आहेस फक्त आजोबा आजोबा करत आहेस. आईला तर विचारलं सुद्धा नाहीस. मी पण तुझी वाट बघितली आहे. मला पण तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. नीता म्हणाली, ठीक आहे आई, बोल. मग त्या दोघींनी थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा झोपली होती. नीता नोकरीनिमित्त बरेच दिवस बाहेर राहत होती. त्यामुळे तिला सकाळी लवकर उठायची सवय होती. ती उठली आणि ब्रश करत बाहेर आली. तेवढ्यात तिला तोच म्हातारा माणूस एवढ्या कडाक्याच्या थंडीत अंगात स्वेटर न घालता अंगणात झाडू मारत असताना दिसला. नीताने त्याला मागूनच बघून हाक मारली. तसा तो म्हातारा आवाज ऐकून पुढच्या दारातून पळून गेला. हे बघून नीताला आश्चर्य वाटलं. ती तशीच आत आली आणि तिच्या आईला उठवलं. सीमा म्हणाली, काय झालं नीता, तू इतक्या लवकर का उठलीस? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? नीता म्हणाली, हो आई, माझी तब्येत ठीक आहे. पण मला एक सांग, त्या दिवशी मी ज्या म्हाताऱ्या माणसाला आपल्या घरात भाकरी खाताना बघितलं, तोच आज आपल्या अंगणात सकाळी सकाळी झाडू मारत होता.
ते सुद्धा पायात चप्पल नाही, अंगात स्वेटर नाही. तू त्यांना जेवणाच्या बदल्यात आपल्या इथं काम करायला सांगतेस का? सीमा म्हणाली, नाही नाही, ते तर स्वतःच काम करतात. त्यांना दिवसभर काही काम नसतं. ते म्हणतात मला फुकटचं खायला नको. काम दिलं तरच भाकरी घेईन, नाहीतर नाही. त्यांना कुणाचे उपकार आवडत नाहीत. मी भाकरी दिली तर ती त्यांना भीक वाटते, म्हणून ते बळजबरीने काही ना काही काम करत असतात. तू त्यांना हाक मारल्यावर ते कुठे गेले? नीता म्हणाली, तेच तर आई, मी जेव्हा जेव्हा त्यांना बोलवते ते पळून का जातात? मला बघून ते पळून का जातात? आत्ता पण मी त्यांना आवाज दिला, तसे ते पळून गेले. सीमा म्हणाली, सोड ना, जाऊ दे. तू जेव्हापासून आलीस तेव्हापासून त्या म्हाताऱ्याच्या मागे लागले आहेस. मला वाटतंय तुझ्यासमोर काम करायला त्याला लाज वाटत असेल. त्यांना त्यांचं काम करू दे. तू जाऊन झोप. आणि उद्यापासून एवढ्या थंडीत एवढ्या लवकर उठायची गरज नाही. नीता म्हणाली, ठीक आहे. त्यांची पण म्हातारपणी काम करायची काय मजबुरी आहे काय माहीत. पण आई, तू तर त्यांना एक चप्पल आणि स्वेटर तर देऊ शकली असतीस ना? सीमा म्हणाली, हो, मी दिला होता. पण ते म्हणतात काम करताना गरम होतं. नीता म्हणाली, ठीक आहे. आजोबा कुठे आहेत? ते तर लवकर उठतात ना? त्यांच्या खोलीत पण नाहीत. सीमा म्हणाली, ते तर सकाळची फिरायला जातात ना? नीता म्हणाली, मग तर उद्यापासून मी सुद्धा त्यांच्यासोबत सकाळचं फिरायला जाईन. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नीता तिच्या आजोबांच्या खोलीत गेली. तर तिला ते झोपलेले दिसले. तिने त्यांना उठवायचा प्रयत्न केला, परंतु तिला जाणवलं की त्यांचं अंग तापाने फणफणत होतं. त्यांना खूप ताप आला होता. ती म्हणाली, आजोबा, तुम्हाला तर खूप ताप आलाय. हे ऐकून तिचे आजोबा पटकन उठले आणि म्हणाले, अरे तू एवढ्या लवकर उठलीस? किती वाजलेत? नीता म्हणाली, 6 वाजलेत. आजोबा म्हणाले, काय 6 वाजले? आज तर खूप उशीर झाला. नीता म्हणाली, असू द्या, उशीर झाला तर झाला. आता एवढ्या तापात कुठे फिरायला जाणार? राहू द्या, आज फिरायला जायची गरज नाही. थोड्या वेळाने आपण दवाखान्यात जायचं आहे. तोपर्यंत मी तुमच्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवते. आजोबा म्हणाले, अरे नाही, मला दवाखान्यात जायची गरज नाही आणि थंड पट्टीची पण गरज नाही. माझा ताप असाच निवळेल. आज तर खूप उशीर झाला अंगणात. असं म्हणत ते थांबले. नीता म्हणाली, काय अंगणात? आणि तुम्ही काय सुपरमॅन आहात का की तुम्हाला डॉक्टरांची गरज नसायला? गपगुमान झोपून राहा. असं म्हणत नीताने त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवली. आजोबांना झोप लागत होती, म्हणून मग तिने त्यांच्या डोक्याला हात लावला आणि केस कुरवाळत असताना तिच्या हाताला त्यांच्या डोक्यात असलेले टाके जाणवले. 3-4 ठिकाणी छोटे छोटे टाके होते. तिने विचारलं, आजोबा, तुमच्या डोक्यात टाके? हे ऐकताच आजोबांना जणू शॉकच लागला. ते दचकून उठले आणि म्हणाले, नीता, आता तू जा. माझा ताप कमी आलाय. आणि हो, मला ताप आला हे घरात कोणाला कळू देऊ नकोस. नीता म्हणाली, पण आजोबा, तुम्ही कुठे निघाला तेवढ्या तापात? गपगुमान झोपून राहा, नाहीतर मी इथून जाणार नाही. आणि तुम्हाला ताप आलाय यात लपवण्यासारखं काय आहे? आजोबा म्हणाले, हे बघ, तुला वाटतं ना मी आराम करावा, मग तू इथून जा. मला आराम करू दे. असं म्हणत ते तिला थोडं रागवले. नीता तिथून जायला लागली तेव्हा आजोबा तिला म्हणाले, आणि हो, आता मला कमीत कमी 1 तास तरी आराम करू दे. नीता तिथून निघून गेली, पण विचार करू लागली की अचानक आजोबा असे का वागत आहेत. असो, मी त्यांना 1 तासाने बघायला येणार. तोपर्यंत जर त्यांचा ताप कमी आला तर ठीक, नाहीतर बळजबरीने त्यांना दवाखान्यात घेऊन जाणार. ती तिच्या खोलीत जाऊन आरामात मोबाईल घेऊन बसली. थोड्या वेळाने तिची आई उठली. नीता म्हणाली, आई, तू उठलीस? सीमा म्हणाली, हो, आत्ताच उठले. नीता आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाली, मग मागापासून किचनमध्ये भांडी कोण घासत होतं? एवढा वेळ किचनमध्ये कोण होतं? मला असं वाटलं तूच भांडी घासत आहेस. असं म्हणत ती पळत किचनमध्ये गेली. बघितलं तर सगळी भांडी घासून धुवून स्वच्छ ठेवली होती. तिच्या मागे मागे तिची आई आली आणि म्हणाली, भांडी तर मी रात्रीच घासून ठेवली आहेत. तुला कुठून आवाज आला? नीता म्हणाली, चल ठीक आहे आई,
तुला माहीत आहे का, आजोबा आजारी आहेत. ते तर दवाखान्यातसुद्धा यायला तयार नाहीत आणि मलासुद्धा त्यांच्याजवळ येऊ देत नाहीत. पप्पा, तुम्हीच जाऊन सांगा ना त्यांना. ते तुमचं नक्कीच ऐकतील. नीताचा पप्पा सुमित म्हणाला, तू पण ना उगीच आजोबांची काळजी करतेस. आणि जरी त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो तरी ते तिथे लहान मुलासारखं नाटक करतील. ना औषध घेतील ना कुणाचं ऐकतील. त्यावर नीता म्हणाली, पण पप्पा, आपण त्यांना असं सोडू शकत नाही ना. असं म्हणत ती आत गेली आणि आजोबांना घेऊन आली. ती त्यांना दवाखान्यात घेऊन गेली. तिच्यासोबत सुमित देखील गेला. आजोबांना दवाखान्यातून घरी आणल्यावर नीता म्हणाली, आता उद्यापासून काही दिवस तरी सकाळी लवकर उठून फिरायला जायचं नाही. आराम करायचा. अजिबात खोलीतून बाहेर यायचं नाही. तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मी आणून देईन. आणि जर माझं ऐकलं नाही तर मी शपथ दिलेली माहीत आहे ना. हे कोण तिची आई म्हणाली. नीता, अशी कुठली शपथ घातली आहेस की हे तुझं सगळं ऐकत आहेत. नीता म्हणाली, आई, हे जर माझे आजोबा आहेत तर मी पण त्यांची नात आहे. मी त्यांना शपथ घातली की तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर मी इथून निघून जाईन. पण मला वाटलं नव्हतं की ते एवढे घाबरतील आणि माझं ऐकतील. दुसऱ्या दिवशी नीता सकाळी लवकर उठली. तिला तहान लागली म्हणून ती पाणी प्यायला गेली आणि विचार केला की आजोबांची तब्येत कशी आहे ते पण बघावं. म्हणून ती पाणी न पिता पहिले आजोबांच्या खोलीत गेली तर तिथे आजोबा नव्हते. तिला आश्चर्य वाटलं. पण तेवढ्यात किचनमधून आवाज आला म्हणून ती किचनमध्ये पळत गेली आणि बघितलं तर तिचे आजोबा रात्रीची खरकटी भांडी घासत होते. ते पुढे अजून काय काय करतात हे बघण्यासाठी ती तिथेच बाजूला लपून बसली. भांडी घासून झाल्यावर तिचे आजोबा बाहेर अंगणात झाडू मारायला गेले. नीतानं बघितलं ते झाडू मारताना अगदी त्या म्हाताऱ्यासारखेच दिसत होते. ते बघून तिला समजून चुकलं की तो म्हातारा प्रत्येक वेळ तिला बघून पळून का जात होता. नीता काही न बोलता हळूच त्यांच्या मागे जाऊन उभी राहिली. तिला अचानक तिथे बघून आजोबा दचकले आणि त्यांच्या हातातून झाडू खाली पडला. ते तिला बघून रडत हात जोडून विनंती करत म्हणाले, नीता, तुम्हाला काम करताना बघितलंस, पण आता ही गोष्ट तुझ्या आईला आणि बापाला कळू देऊ नकोस. नीता म्हणाली, पण आजोबा, आत्ता एवढ्या थंडीत आणि एवढ्या सकाळी ही कामं करायची काय गरज आहे. त्यात तुम्ही तर आजारी आहात. आजोबा म्हणाले, बाळा, हीच तर माझी मजबुरी आहे. म्हातारपण खूप वाईट असतं. अशातच आपलेच आपल्याला एकाकी सोडून देतात. त्यात शरीरसुद्धा एवढं थकलेलं असतं की साथ देत नाही. बस कधी मृत्यू येतो याची वाट बघत दिवस पुढे ढकलत असतो. नीता म्हणाली, याचा अर्थ आई आणि पप्पा तुमच्यासोबत असे वाईट वागतात. हे कुण आजोबा हळू आवाजात म्हणाले, गप्प बस नीता, नाहीतर माझ्या अडचणी अजून वाढतील. आता तर जखम झेलायसाठी शरीरात जागा पण शिल्लक नाही. जा बाळा, तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर, झोप आणि कुणाला काही बोलू नकोस. नीता म्हणाली, आजोबा, जर तुम्हाला वाटत असेल की मी कुणाला काही सांगू नये तर तुम्ही माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीत चला आणि काय खरं आहे ते सगळं मला सांगा. तुम्हाला अशा अवस्थेत सोडून मी निवांत झोपेन असं तुम्हाला वाटलं तरी कसं. असं म्हणून ती त्यांना तिच्या खोलीत घेऊन गेली. नीता म्हणाली, आई आणि पप्पांना उठायला अजून खूप उशीर आहे. तुम्ही आता मला काय ते खरं सांगा. आजोबा सांगू लागले, नीता, जोपर्यंत तुझी आजी जिवंत होती तोपर्यंत मला काही अडचण नव्हती, कारण माझी सगळी कामं तीच करत होती. पण तिच्या मृत्यूनंतर माझी मानसिक अवस्था खूप बिकट झाली. मी आतून पूर्णपणे तुटून गेलो. माझे वाईट दिवस तिथूनच सुरू झाले. सीमा आणि सुमित तर मला माणूस म्हणून सुद्धा चांगली वागणूक देत नाहीत. घरातली सगळी कामं माझ्याकडून करून घेऊ लागले. त्या बदल्यात मला खायला काय देतात तर शिळी भाकरी आणि चटणी. सुरुवातीला मला ही सगळी कामं करायला उशीर होत होता तर तुझी आई मला मारायची. बराच वेळा मला उपाशी ठेवायची. एकदा तर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं काम केलं तरी पण मला उपाशी ठेवलं होतं. त्या दिवशी मी असाच आजारी होतो म्हणून काम केलं नाही तर मला उपाशी ठेवलं
आणि मी जेवण मागितलं तर तुझ्या बापाने माझ्या डोक्यात चहाचा कप फोडला. माझं डोकं फुटलं आणि रक्त यायला लागलं. शेवटी त्यांना वाटलं की मी मरतोय की काय, म्हणून त्यांनी मला दवाखान्यात नेलं आणि टाके घातले. त्यानंतर ते रोजचंच झालं. ते दोघं मला रोज मारतात. कधी कप, कधी लाकूड, कधी झाडू, तर कधी पक्कड फेकून मारतात. पण एवढे हाल होऊन सुद्धा मी जिवंत आहे. कुठल्या जन्माचं पाप फेडतो आहे काय माहीत. आता तू आल्यापासून मला सांगितलं आहे की तुझ्यासमोर काहीही काम करायचं नाही. आता तुला माहीत झालंय. हे समजल्यावर माझ्या डोक्यात काय फुटणार आहे काय माहीत. तू मला सकाळी लवकर उठायचं नाही म्हणून बजावलं होतंस. म्हणून मी पहाटे 4 वाजताच उठून सगळी कामं करत होतो आणि परत जाऊन झोपायचं नाटक करत होतो. पण आता देवाला काहीतरी वेगळंच मान्य आहे, असं म्हणत ते रडू लागले. नीता म्हणाली, पण आजोबा, तुम्ही हे सगळं सहन का केलं? तुमचं घर आहे, तुम्ही मालक आहात. मग त्यांना घरातून हाकलून देऊन भाडेकरू ठेवून त्या भाड्यात आरामात राहिला असता. आजोबा म्हणाले, बाळा, हे घर माझ्या नावावर होतं. पण तुझ्या आजीच्या आजारपणात तुझ्या बापाने खोटं बोलून माझी सही घेतली आणि हे घर त्याच्या नावावर केलं. आता या म्हातारपणात मी कुठे कोर्ट कचेरी करत बसू? त्यामुळे नाईलाजाने मी सगळं सहन करत बसलोय. आता माझं आयुष्य राहिलंय तरी किती? ते पण असंच जाणार. नीता म्हणाली, आजोबा, कितीही दिवस राहिले तरी ते सुखात आरामात घालवायचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. आपल्या मुलाच्या छोट्याशा जखमेवर आईबापाला किती वेदना होतात आणि तीच मुलं म्हातारपणी त्या आईबापाला जखमी करतात. आजोबा, तुमच्या मुलांनी जे तुमच्यासोबत केलं आहे ते सगळं व्याजासहित तुमची नात त्यांना परत करणार आहे. आता फक्त तुम्ही मी जे सांगेन तसं करा आणि माझ्या खोलीत गपगुमान झोपा. बघा मी काय करते. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अजिबात खोलीतून बाहेर येऊ नका. आजोबा म्हणाले, पण बाळा, अजून कामं बाकी आहेत. सुनबाईने बघितलं तर? त्यांना पुढे बोलू न देता नीता म्हणाली, तुम्ही फक्त मी सांगितलेलं लक्षात ठेवा, बाकी माझ्यावर सोडा. त्यानंतर सकाळ झाल्यावर सीमा उठली. ती किचनमध्ये गेली आणि बघितलं तर बरीच कामं तशीच पडली होती. धुणं पण तसंच होतं. साफसफाईसुद्धा झाली नव्हती. ती रागात फणफणत सासऱ्यांच्या खोलीत गेली. तिथे अगोदरच नीता अंगावर घेऊन झोपली होती. सीमाने पाण्याची बादली घेतली आणि तिच्या अंगावर ओतली आणि म्हणाली, सांगितलं होतं ना, पहाटे अंधार आहे तेव्हाच लवकर उठून सगळी कामं करायची. घ्या आता, आजारी आहात ना? आता तुमचा मुलगाच तुमचा आजार बरोबर लाथा मारून बाहेर काढेल. त्याशिवाय इथून पुढे तुम्ही असली चूक परत कधी करणार नाहीत. ऐकलं का? उठा. असं म्हणत तिने अंगावरून जसं बाजूला केलं तसं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नीता म्हणाली, काय झालं आई? पप्पांना पण बोलाव, मला पण बघू दे. ते आजोबांचा आजार कसा बाहेर काढतात ते. छी आई, तुमच्यासोबत बोलायची सुद्धा लाज वाटते मला. तेवढ्याच तुम्ही तिथे येत म्हणाला. काय झालं सीमा? आज काय केलं म्हाताऱ्याने? सकाळी सकाळी एवढा आवाज कसला? पण समोर वडिलांच्या जागेवर स्वतःच्या मुलीला बघून तो देखील स्तब्ध झाला. नीता म्हणाली, या पप्पा, तुम्ही ज्या म्हाताऱ्या बापाला शोधत आलाय तो तर इथे नाही, पण माझा म्हातारा बाप आहे. इथून पुढे मी पण तुम्हाला म्हाताराच म्हणणार. खूप त्रास दिलाय तुम्ही त्या गरीब म्हाताऱ्याला. आता इथून पुढे ते माझ्यासोबत राहतील. आता तुम्हाला ना बाप आहे ना मुलगी. आणि हो, इथून पुढे मला कधीच कॉल करायचा नाही. पप्पा, आपल्या स्वतःच्या बापाचं डोकं फोडताना तुमचा हात जराही थरथरला नाही का हो? मला आता सगळं काही समजलं आहे. त्यामुळे मी आजोबांना माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. राहा तुम्ही दोघं एकटेच या घरात. अरे हो, पण तुम्हाला जेलमधून जामीन मिळाला तर? कारण तुम्हा दोघांना असं सोडून दिलं तर प्रत्येकजण असंच आपल्या आईबापाला त्रास देत राहील. तेवढ्यात पोलीस तिथे आले. नीता म्हणाली, सर, हे दोघे रोज माझ्या आजोबांना मारत होते. हा घ्या आजचा व्हिडिओ, जिथे माझ्या जागेवर आजोबांना समजून त्यांनी त्यांच्या अंगावर थंड पाणी ओतलं. तसेच त्यांनी आजोबांना फसवून त्यांचं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे.
ती केस पण मला चालवायची आहे. मुलं चुकतात तर आईबाप त्यांना फटके देतात, पण आईबाप चुकत असतील तर? मी पण असं करू शकले असते तर? जाता इथून, आणि आल्यावर आम्हाला भेटायचा किंवा बोलायचा प्रयत्नसुद्धा करू नका, असं म्हणत नीता तिथून निघून गेली. पोलीससुद्धा त्या दोघांना घेऊन निघून गेले.